आली आली भाग्यलक्ष्मी। हे संपतराव काका आहेत ना, खूप चांगले आहेत, तुझी खूप काळजी घेतील ते। आणि भयो खूप शिक, मोठी हो आणि आपल्यासारख्या ज्या असहाय मुली आहेत ना, त्यांची मदत कर, त्यांचं संरक्षण कर, करशील ना? ये तुम्ही प्रत्येकाने विरोध करायला पाहिजे होता। श्रद्धा ठेवा, पण श्रद्धेवर अंधश्रद्धेची जेव्हा झापड बसतात तेव्हा बाप्पाची सारख्या ढोंगी माणसाला ती संधी मिळते। मी ढोंगी नाही। तंत्रे अटक कराय ना। आम्ही बाप्पाची नाटक होऊ देणार नाही, आम्ही बाप्पाची नाटक होऊ देणार नाही, बाप्पाची आम्ही जाऊ देणार नाही तुम्हाला, बाप्पाची जाऊ देणार नाही तुम्हाला, बाप्पाची लोक, तुमचं माझ्यावरील प्रेम बघून मी अगदी भारावून गेलोय। जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावावर धर्माचं राज्य पसरेल तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी मी अवतार घेईन। बाजूला व्हा मायबाप हो, बाजूला मध्ये पडलाच ना तर जीव घेईन तुझा। चल 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 इकडे। आई, अशाला काही होणार नाहीये, ही काय काठी आणि फोडून काढ तिला। थांबवा हे सगळं। हे शाणे, तुझी वटवट बंद करा, नाहीतर तुझं तंगड मोडून ठेवीन। डॉक्टर आदित्य, गीताला होणारा हा त्रास हा गेल्या काही दिवसांपासूनच सुरू झालाय। बर, आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं तर त्यांनी सांगितलं की एखादा सायकियाट्रिस्टला कन्सल्ट करा, म्हणून आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला। हे बघ, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेव, आता यापुढे मला आहोजाहो करू नकोस। अरे तसे आपण समवयस्कच आहोत। सुदेश, आता तू ते सरिता प्रकरण आणि त्याचा गीताला होणारा त्रास याबद्दल मला सगळं सांगितलंस। आता जरा मला तू आणि गीता तुमच्या दोघांच्या रिलेशनशिप बद्दल सांग। आता नुकताच मी तुमच्या दोन्ही मुलांनाही भेटलो, खूप गोड आहेत रे। आदित्य, हा, ती दोन्ही मुलं आमची नाही आहेत। सांग, का केला असा तमाशा? कोणाला विचारून केलास? मी, गीता, माझा एक मित्र इन्स्पेक्टर शशांक आणि त्याची बायको गौरी, आम्ही सगळे एका कामासाठी नाशिकला चाललो होतो। घाटामध्ये आमच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला आणि माझा मित्र शशांक आणि त्याची बायको गौरी हे ऑन द स्पॉट गेले। निनाद आणि कुहू ही त्यांची मुलं आहेत। त्या दोन्ही मुलांचा सांभाळ करायचा हा निर्णय गीताचा होता। गीतेला असं कुठेतरी वाटत होतं की मी ड्राईव्ह करत होतो, त्यामुळे त्या दोन्ही मुलांच्या पोरकेपणाला आम्ही जबाबदार आहोत। त्या संपतरावांना भेटायची हिंमत झालीच कशी तुझी? सर, मी त्या गृहमंत्र्यांना भेटायला गेले नसते तर बाप्पाजीने बयोला भावीण केली असती हो। झालं ना तुझ्या मनासारखं? गेली ना बयो मुंबईला? पण इथे मी गोत्यात आलोय, माझी पोझिशन सगळं एका क्षणात धुळीला मिळालं। याला जबाबदार कोण? आली आली भाग्यलक्ष्मी।